नमस्कार. मी डॉक्टर विनीता बेंडाळे, डिरेक्टर ऑफ द्युम्ना वुमेन्स क्लिनिक. PCOSचे जी शृंखला आपण सुरू केली आहे, त्यामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण जो विषय पाहणार आहोत, अलीकडच्या काळामध्ये नवीन असलेलं असं आव्हान जे निर्माण झालेलं आहे PCOSबद्दल, त्याबद्दलचा हा विषय आहे. तो म्हणजे PCOS हा लहान वयोगटातल्या मुलींमध्ये होऊ शकतो का? आणि कधीपासून होऊ शकतो? तर ज्या वेळेला एखाद्या मुलीला तिची पाळी सुरू होते, ज्याला मेनार्की असं म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये, साधारण 12व्या वर्षी 12व्या-13व्या वर्षी पाळी पहिल्यांदा सुरू होते, त्या वेळेपासून तिला PCOS होण्याची संभावनाही असते. आणि अलीकडे झालेला जो बदल आहे हल्लीच्या काही काळामध्ये, तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हे की पाळी येण्याचे हे वयही अलीकडे झालेलं आहे. म्हणजे 10-11 वर्षाच्या मुलींनाही पाळी सुरू होऊ शकते आणि त्यामुळे PCOS हा इतक्या लहान वयामध्ये सुद्धा सुरू होऊ शकतो किंवा त्या मुलींना PCOS होऊ शकतो. तर आता याच्यामधली जी आव्हानं आहेत ना, ही निदानाच्या स्तरावर, चिकित्सेच्या स्तरावर, हे वय लहान असल्याने आणि ह्या वयामध्ये जे स्वाभाविक बदल होतात त्या कारणांमुळे ही वेगवेगळी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पाळी अनियमित असणं हे एक PCOSचं प्रमुख लक्षण समजलं जातं. तर आता पाळी अनियमित असणं हे ह्या पाळी ज्या वेळेला मुलींना सुरू होते त्यावेळेला हेही एक त्या स्वाभाविक प्रक्रियेतलं एक प्रमुख लक्षण आहे. ज्या वेळेला एखाद्या मुलीला पाळी सुरू होते, तिची लगेचच ती नियमित होत नाही, 1-2 वर्षही लागू शकतात पाळी नियमित व्हायला. आणि मग हे जे तिचं लक्षण आहे, हे या स्वाभाविक प्रक्रियेतला एक भाग आहे का PCOSमुळे हा आहे, हे ओळखणं हे अवघड जाऊ शकतं. मुख्यतः होतं काय की हीच एक साधारणपणे अवेअरनेस हा आहे की पाळी सुरू झाली की काही काळ लागू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टीकडे दुर्लक्षही स्वाभाविकरित्या होतं. घरामध्येही अशी चर्चा होते, हो आत्ताच सुरू झाली आहे पाळी, होईल काही काळाने नियमित. परंतु हा अवेअरनेस लवकरच्या वयामध्ये PCOS सुरू होऊ शकतोय, हा अवेअरनेस अजून कमी आहे. तो वाढायला हवा आहे, म्हणजे मग त्याचं निदान लवकर होण्याचं प्रमाणही वाढेल. एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या दवाखान्यामध्ये एक 11 वर्षाच्या मुलीला तिचे आईबाबा घेऊन आले आणि त्यांची मुख्य तक्रार होती की हिच्यामध्ये मानसिक स्तरावर खूप बदल झालेले आहेत. म्हणजे ती खूप चिडचिड करते, रागराग करते, हट्ट करते. म्हणजे आता काय करायचं हे त्यांना समजत नव्हतं, सिच्युएशन कशी हँडल करायची आणि तिला का होतं हे असं. म्हणून ते दवाखान्यात घेऊन आले. तिची माहिती आम्ही सगळी घेतली. त्याच्यामध्ये स्वाभाविकच हेही लक्षात आलं की तिची पाळी अनियमित आहे. पण हा त्यांचा मुद्दाच नव्हता. पाळी अनियमित आहे ह्याचा आणि ह्याचा काही संबंध असेल याची माहिती त्यांना असण्याचं कारणही नव्हतं. आम्ही ती दवाखान्यामध्ये आल्यानंतर तिची तपासण्या केल्या, तपासण्या करून घेतल्या, तिची माहिती घेतली, केस टेकिंग घेतली आणि त्यानंतर तिचं निदान करून तिची चिकित्साही केली. ती काही काळाने थांबवलीही. म्हणजे ह्या उदाहरणानं मला हे सांगायचं आहे की योग्य वेळेला तिचं निदान झाल्यामुळे तिची PCOSमधला पुढचा जो काही तिला त्रास होऊ शकला असता त्याची काळजी लवकर घेण्यात आली. हे एक चॅलेंज आहे की निदान लवकर होण्यामध्ये अवेअरनेसचा जो फॅक्टर आहे तो आहे. दुसरं असं होतं की PCOSमुळे मुलींमध्ये जे बदल होऊ शकतात ते म्हणजे वजन वाढणं किंवा अनवॉन्टेड हेअर ग्रोथ ज्याला आपण म्हणतो की चेहऱ्यावर, पोटावर, छातीवर अशा ठिकाणी केस येणं किंवा केस गळणं, ॲक्ने आहेत, मुरूम येणं, अशा सगळ्या गोष्टींमुळे ना जे काही बदल होतात तिच्या शारीरिक रचनेमध्ये किंवा तिच्या एक फिजिकल अपिअरन्समध्ये, त्यामुळे तिचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलू शकतो. तो कमी दर्जाचा होऊ शकतो. हे वय नाजूक असतं. मुळातच आत्ता तिची पाळी सुरू होत असताना तिच्यामध्ये शारीरिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर जे बदल घडत असतात त्याची अजून तिला सवय व्हायची आहे, त्याचं तिला अजून समजून घ्यायचं आहे, तिला ते ॲक्सेप्ट करायचं आहे. हे होत असतानाच PCOSमुळे तिला जर असेही त्रास झाले तर तिचं जे मानसिक स्वास्थ्य आहे हे आणखीनही खालावू शकतं. आणि मग अशा वेळेला जर तिला नुसत्याच सूचना केल्या गेल्या की वजन वाढतंय, तू व्यायाम कर, तू नीट वेळेवर खा पी, तू वेळेवर झोप, तर त्याची मदत नाही होणार आहे. याच्यासाठी फॅमिलीने सुद्धा त्यात इन्व्हॉल्व्ह होणं आणि फॅमिलीलाही हे माहीत असणं
की हे हिला कशामुळे होतंय हे आवश्यक आहे आणि म्हणून वैद्यकीय सल्ला हा आवश्यक आहे. मग वैद्यकीय सल्ला एकदा घेतला की मग त्याच्याशी संबंधित तिच्या ज्या काही तपासण्या आहेत, इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते होऊ शकतं. फॅमिलीला तिच्याबरोबर कसं वागावं हे समजावून सांगता येऊ शकतं. कारण PCOSमध्ये लाईफस्टाईल करेक्शन हाही महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या वयातल्या मुलींना मुळातच औषधं घेणं एक्स्ट्रा हा एक टोल असू शकतो आणि त्याबरोबर लाईफस्टाईलमध्ये तू चांगल्या दर्जाचं खा, योग्य वेळेला खा, योग्य वेळेला झोप हे नुसत्याच सूचना जर दिल्या तर ते रिबेल होण्याची शक्यता असते. जेव्हा की हे सगळं करणं आवश्यक आहे, पण तिच्याबरोबरचे जर मित्रमैत्रिणी त्यांना जे हवंय ते खातायत पितायत, त्यांना लेट नाईट्स हवे असतात, काही कारणाने TV बघायचं आहे, बाहेर जायचं आहे आणि मग त्याही सगळ्याच गोष्टींवर रिस्ट्रिक्शन्स आली तर ती जर समजून तिने केली तर त्याची मदत होते आणि तिला समजवण्यासाठी फॅमिलीलाही मुळात हे समजणं आवश्यक आहे. हे सगळं योग्य वेळेत होणं हे पुढे तिची क्वालिटी ऑफ लाईफ ही चांगली राहण्यासाठी आवश्यक आहे. आपण आता बघितलं तसं हे वय नाजूक आहे, त्या वयात तिच्यात मुळात हे जे काही परिणाम PCOSमुळे होऊ शकतात त्याचा ॲडिशनल इफेक्ट होऊ शकतो या नाजूक वयामुळे. त्यामुळे तिचं मानसिक आरोग्य तसंच शारीरिक आरोग्य याच्यासाठी हे निदान लवकर होणं आणि योग्य प्रकारची चिकित्सा हे वेळेत होणं ह्यानी तिची पुढची क्वालिटी ऑफ लाईफही खूप चांगल्या दर्जाची राहू शकते. तसंच पुढे जे काही पॉसिबल कॉम्प्लिकेशन्स आहेत तेही आपल्याला अवॉइड करता येऊ शकतात. PCOSबद्दल अधिक माहिती आपण आपल्या पुढच्या एपिसोड्समध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.